पोरं घ्यायला नसतात, आईलाच म्हणायचं मग तुम्ही काय कामाचं, घे तिला. शेवट गोड. आज सकाळी मी कोल्हापूरमधनं कराडला आलो. आज स्पेशल डे होता, आमच्या मम्मीचा वाढदिवस होता. वाढदिवस करण्यासाठी आम्ही आमच्या भावाने सगळी यंत्रणा लावलेली कराडमध्ये आणि त्यात आमची बहीण पण सहभागी होती. त्याच्यासाठी मला बोलवलेलं आज कराडमध्ये. मग मी आलेलो आमच्या मम्मीचा वाढदिवस करायला. तर हे हॉटेल विड्स नवीन झालं आहे सत्यजित, इथं आम्ही आलेलो सगळी घरातली. मग आज वाढदिवस सेलिब्रेट करतो आमच्या मम्मीचा. एका गोष्टीची खंत वाटते की ज्या आईनं आपल्यासाठी एवढं केलं, मी त्या आईसाठी काही करू शकलो नाही असं कधी कधी वाटतं आहे मला. म्हणजे आमच्या घरातल्यांनी, म्हणजे माझा भाऊ असेल, बहीण असेल, ह्यांनी केलेल्या आहेत त्या गोष्टी तिच्यासाठी. पण इथून पुढं काय असतील तर मी नक्कीच माझ्या आईसाठी प्रयत्न करेन. आत गेल्यावर, हॉटेलमध्ये गेल्यावर हॉटेलचा ॲम्बियन्स लई भारी होता. हॉटेल आत्ता जस्ट नवीन झालं आहे, एक नंबर हॉटेल आहे. आत गेल्यावर नुसतं लाटचिक पुडचिक लाईटा. मग जरा भाची, मम्मी आणि बहिणीबरोबर जरासं व्हिडिओ केली. आत डायनिंग हॉलला गेल्यावर डायनिंग हॉलचा ॲम्बियन्स पण लई भारी होता. नवीनच सेटअप होता, त्यामुळं सगळं सिटिंग अरेंजमेंट पण भारी होती आतमधली. आमची भाची खुश होती भरपूर, तिची आई तिला खुश ठेवत होती. आमची मम्मी बसलेली, परत आमची बहीण केकची तयारी करत होती. भाऊ आमचा भाचीचा फोटो काढत होता. इकडं मी तोपर्यंत सेल्फीचा व्हिडिओ केला. आमची भाची आली तोपर्यंत ती बसलेली मस्तपैकी खेळत खुश होती आजीच्या वाढदिवसामुळं. आजीचा केकची तयारी चालू होती आणि केक कापणार होतो आम्ही. केकचं भांडं वगैरे आलेलं. भाची पण आमची खुश होती एकदम, लाडुली, आजीची लाडकी आध्या. आणि आजीचा आम्ही मग केक कटिंग करायला घेतला. आमची मम्मी तिच्या नातीला घेऊन बसलेली होती. तिच्याच साईडला आमची बहीण आली, तोपर्यंत तिचा फोटो काढला. तिचा फोटो काढत आमच्या मम्मीनं केक कापण्यास सुरुवात केली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. मम्मीचा केक कापल्यानंतर मम्मीला केक भरवताना आमची बहीण व तिच्या ती मुलगीला सोडा तिनं केक कापला. आमच्या भावानं पण केक कापून आमच्या मम्मीला भरवला. भाची आमच्या ऐकत नव्हती. मी आलो त्यानंतर मी केक कापला, मम्मीला आमच्या भरवला. मम्मीनं आमच्या प्रेमानं मला पण केक कापून भरवला. त्यावेळी लई भारी वाटलं मला, मम्मीनं आमच्या मला केक भरवल्यानंतर. मग त्यानंतर सगळी बसलो आम्ही. मग तेवढ्यात फोटो जोडले मी. इथे थोडेसे केक कटिंग करताना व्हिडिओ नव्हता, त्यामुळे थोडे फोटो सगळे जोडले तिथं. आमची मम्मीचे फोटो, आमच्या भाचीचे फोटो, बहिणीचे, भावाचे, सगळ्यांचे फोटो जोडले. त्यानंतर मग केक कापलेला आहे आमच्या आणि जेवण येणार आहे. जेवणाचे ऑर्डर सांगितलेले आहे. अजून थोड्या वेळात जेवण येईल. आमच्या बहिणीनं ऑर्डर केलेले आहे. बघूया आता जेवण आल्यावर जेवू. तोपर्यंत जेवण येस तोपर्यंत आमची बहीण आणि भाऊ एकमेकांचे फोटो काढत होते. आमच्या भाचीला घेऊन ते व्यस्त होते फोटो काढण्यात. मी इकडं आमच्या भाचीचा हाल करण्यात व्यस्त होतो. आमची भाची एकदम एवढी गोड आहे की ती ऐकत नव्हती. मग आमच्या मम्मीने घेतली तिला. त्यानंतर मग जेवण यायचं होतं, आम्ही वाट बघत बसलो. तोपर्यंत मग जेवण ऑर्डर दिली आमच्या बहिणीने एकदाशी. मग तिला जरा खेळवत बसलो भाचीला. तेवढ्यात मग स्टार्टर आला, कबाब होता कसला तरी. तो सगळ्यांनी खायला सुरुवात केली. एकच कबाब मागवलेला कारण पोट भरणार म्हणून. त्यानंतर मग जेवण आलं. जेवायला सुरुवात केली सगळ्यांनी.
जेवण मस्त होतं. मम्मी पण खुश झाली आमची, भाऊ बहीण सगळेच खुश झाले. आमच्या भावानं आणि बहिणीनं मस्तपैकी नियोजन लावलेलं, त्यामुळं एक नंबर मम्मीचा आमच्या वाढदिवस सेलिब्रेट झाला. फक्त मी त्यात थोडं काही करू शकलो नाही, या गोष्टीचं मला दुःख होतं. त्यामुळं जरासं हे होतं मी. मग झालं आमच्या घरातल्यांचं थोडं जेवायचं राहिलं आहे. मम्मी तर बाहेर येऊन सोप्यावर बसलो तोपर्यंत. आणि आता जेवून झालं की आता मी डायरेक्ट घरी जाणार. तर छोटासाच ब्लॉग केलेला मम्मीच्या वाढदिवसाची आठवण म्हणून मी. इथून पुढे आता होईल हळूहळू सवय करत जाईल. चला शेवट गॉड झालेला आहे. खा सुदे खा, शेवट गॉड तू खाल्लं त्यातच खायचं, तोंड गोड झालं. लावा ताकद. तेवढ्यात आमची जेवण झाल्यावर बहीण म्हणली जरा अभिप्राय लिही, नवीन हॉटेल आहे. मग मी अभिप्राय लिहायला घेतला. देत आहेत. बरेच वर्षानंतर ना आता पहिल्यांदा हॉटेलला आल्यामुळं त्यांचा अभिप्राय काय असेल काय माहीत नाही. सगळ्याला 5-5 मार्क दिले. मस्तपैकी अभिप्राय लिहिला आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो. मग मम्मी आमची बडीशेप घेतली, भावानं बडीशेप घेतली, बहीण आमची थांबलेली बडीशेपची वाट बघत, तिला दिली थोडी मस्तपैकी. बहीण आमची म्हणत्या सोपं विकायला आणल्यात काही ह्या हॉलला लग्न करूया आपण. आमची बहीण म्हणत्या पोरगी बघ या हॉलला लग्न करूया तुझं, पैसे सगळा खर्च ती देतो म्हणते. आणि बहीण म्हणली आमची सोपं विकायला आणल्यात का इथं, जेवून झालं आम्ही आलो. तर आमच्या मम्मीला अभिप्राय कसा वाटला विचारूया कसं वाटलं. बहीण आमची बसलेली आहे, मम्मी बसलेली आहे, माऊली भाऊ बसलेला आहे. मी बाळाला इथं झोपू. उठली. छान गेला आजचा दिवस तुझ्यासाठी कसा होतला, काय वाटलं तुला? अबो मोठ्यानं बोल की. एकत्र आल्यामुळे छान वाटलं. हां जेवण कसं होतं का? छान जेवण पण छान होतं. सेलिब्रेशन छान होतं. पोरं घ्यायला नसतात, आईलाच म्हणायचं मग तुम्ही काय कामाचं, घे तिला. त्यालाच बोललेलं आहे का मला? त्या कामाला बोलत आहे. हो मग घे तिला. चला पिल्लो. बाहेर आलं की घ्यायचं. चला 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 चला. आता जेवून आता आम्ही निघालेलो आहे. आमची बहीण म्हणली भाचीला घे, आता तिला घेऊन निघालो आता आम्ही घरी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया आणि नंतर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिला आमच्या भाचीला पहिल्यांदाच दाखवलेलं आहे. आगाव आहे आगाव. हे आगाव आहे. चला. आणि आता सतीश भाऊ बरोबर आम्ही रिक्षातनं निघालेलो आहे घरला. हा आमचा सतीश भाऊ आहे, आमच्या इथं असतो. त्याची रिक्षा आहे आणि त्याचा मेसचा बिझनेस आहे. तो भरपूर काय त्याच्या 2-3 बिझनेस आहेत, उद्योग भरपूर आहेत त्याच्या रिक्षातनं आम्ही आता निघालो घरी. तर आता आम्ही जेवलोय मस्तपैकी, जाऊन आता झोपतो. तुम्ही पण झोपा. गुड नाईट. चला. तर भावांनो, माझ्या आवाजातला हा पहिला व्लॉग आहे. तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.